नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे पदार्थ ज्यामध्ये विटॅमिन B12 सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. पण ते पाहण्या अगोदर आपण जाणून घेऊयात की जर शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमतरता असेल तर नक्की काय होतं. जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमतरता असेल तर त्याचा सरळ प्रभाव तुमच्या मेंदूवरती पडतो आणि त्याचबरोबर तुमच्या नर्वस सिस्टमवरती सुद्धा पडतो आणि इनडायरेक्टली आपल्या मेंदूवरती त्याचा प्रभाव पडल्यामुळे आपल्या पूर्ण शरीरावरती त्याचा प्रभाव जाणवायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला वीकनेस येतो, आपल्याला काहीच करूशी वाटत नाही, आपण नुसतं पडून राहावं असं वाटतं, आपल्या हातापायांना मुंग्या येतात, आपल्या पायांचा थरकाप होतो. या सगळ्या गोष्टी फक्त विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे जाणवतात. विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे आपली हाडं दुखतात किंवा आपले जॉईंट्स जे आहेत ते दुखायला सुरुवात होतात किंवा आपल्याला ॲनिमियासारखे मोठे आजारसुद्धा होऊ शकतात फक्त B12च्या कमतरतेमुळे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत असे पदार्थ ज्याच्यामध्ये विटॅमिन B12 भरपूर प्रमाणात आहे आणि ज्याचं सेवन जर तुम्ही रोज केलं तर तुमच्या शरीरामधली B12ची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मेडिसिन्स किंवा कोणत्याही प्रकारचे औषधं खायची गरज लागणार नाही. फक्त हे पदार्थ रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही घेतलात तर. सर्वात पहिला पदार्थ आहे अंडी. शरीरामध्ये जर विटॅमिन B12ची कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्यासाठी रोज एक अंडं खाणं गरजेचं आहे. अंड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन B12 असतं, त्यामुळे अंडी सहजच तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जात. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडं दिवसातनं एकदा खाऊ शकता, ज्याच्यामुळे तुमची विटॅमिन B12ची कमतरता दूर होईल. दुसरा पदार्थ आहे सोयाबीन, ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन B12 असतं. जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांना हा पर्याय खूप चांगला आहे. सोयाबीनमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये विटॅमिन B12 असतं, त्यामुळे रेग्युलर जेवणामध्ये जर तुम्ही सोयाबीनचा वापर केला तर हे सोयाबीन विटॅमिन B12ची कमतरता दूर करतं. तिसरा पदार्थ आहे दही. दह्यामध्ये B12, B2 आणि B1 असतं. रोजच्या आहारामध्ये जर तुम्ही दह्याचा वापर केलात तर ते फक्त तुमच्या शरीरातील B12ची कमतरता दूर करत नाही, तर सोबतच तुमचं पोट साफ करणं किंवा तुमच्या पोटाशी रिलेटेड किंवा कॅल्शियमशी रिलेटेड ज्या समस्या असतील त्या सर्व समस्यांवरती दही हे खूप चांगला पर्याय आहे. आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा B12चा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे दही आहे. चौथा पदार्थ आहे दूध. दुधामध्ये सुद्धा विटॅमिन B12 सगळ्यात जास्त प्रमाणात असतं, पण बऱ्याच लोकांना दूध प्यायला आवडत नाही, त्यामुळे ते दुधाचं सेवन करत नाही. पण त्यांच्यासाठी मी अजून एक पर्याय सांगितलाच आहे, दही. जर तुम्हाला दूध आवडत नाही तर तुम्ही दह्याचे पदार्थ किंवा दही कोशिंबीर बनवून वगैरे खाऊ शकता, किंवा जर दूध आवडत असेल तर दूधही तुम्ही रोज एक ग्लास जर दूध पियालात तर त्याच्यामुळे सुद्धा तुमची विटॅमिन B12ची कमतरता दूर होणार आहे. पाचवा पदार्थ आहे पनीर. पनीर तर सर्वांनाच आवडतं आणि जे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांच्यासाठी पनीर हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे ज्यांना दही नाही आवडत, ज्यांना दूध नाही आवडत, त्यांच्यासाठी हा पदार्थ खूप चांगला आहे. बऱ्याच लोकांना तर सोयाबीन पण आवडत नाही, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पनीर तर सर्वांनाच आवडतं, तर पनीरमध्ये सुद्धा विटॅमिन B12 सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. त्यानंतरचा पदार्थ आहे ब्रॉकली. शहरामध्ये इझिली ब्रॉकली अवेलेबल असते. मार्केटमध्ये तुम्ही गेलात, ब्रॉकली विचारलात तर कोणीही तुम्हाला सांगेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन B12चं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. त्याचबरोबर ब्रॉकलीमध्ये विटॅमिन B9 सुद्धा असतं. यानंतरचा पदार्थ आहे जो नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना खूप आवडतो, तो म्हणजे आहे मासे. माशांमध्ये विटॅमिन B12 सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्यातल्या त्यात कोळंबीमध्ये तर सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन B12 असतं. त्यामुळे जर तुम्हाला मासे आवडत असतील तर विटॅमिन B12ची कमतरता हे मासे तुमची भरून काढणार आहेत आणि सोबतच माशांमधनं तुम्हाला कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात मिळणार आहेत. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर विटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही माशांचा वापर करू शकता, मासे खाऊ शकता, आहारामध्ये माशांचं प्रमाण जास्त ठेवू शकता. यानंतर आहे चिकन. हा सुद्धा एक नॉन व्हेजिटेरियन आयटम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन B12 मिळतं आणि यामध्ये सुद्धा विटॅमिन B9 सुद्धा आहे, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. जर तुम्ही रोज नाही खाऊ शकत तर आठवड्यातनं एकदा दोनदा जेवणामध्ये चिकनचा वापर करू शकता. आता तुम्हाला एक व्हेजिटेरियन पदार्थसुद्धा सांगतो ज्याच्यामध्ये विटॅमिन B12 सगळ्यात जास्त प्रमाणात असतं, तो म्हणजे आहे मशरूम. मशरूममध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन B12 असतं. सोबतच तो तुम्हाला प्रोटीन देतो, कॅल्शियम देतो, आयर्न देतो. ह्या सगळ्या गोष्टी
मशरूममध्ये असतात. जर तुम्हाला मशरूम खायला आवडत असेल तर रोजच्या जेवणामध्ये तुम्ही मशरूमचा वापर करू शकता. शरीरामधील B12ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही चीजचा वापरसुद्धा करू शकता. चीजमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, प्रोटीन असतं आणि सोबतच B12सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे तुम्ही चीजचा वापर रोजच्या जेवणामध्ये करू शकता. विटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही बदामसुद्धा खाऊ शकता. तर बदाममध्ये विटॅमिन B12 चांगल्या प्रमाणामध्ये असतं. सोबतच तुम्हाला बदाम प्रोटीनसुद्धा देतं, कॅल्शियमसुद्धा देतं आणि आयर्नसुद्धा देतं. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुम्ही बदाम खाऊनसुद्धा विटॅमिन B12ची कमतरता दूर करू शकता. सर्व प्रकारच्या फळांमध्ये सुद्धा तुम्हाला विटॅमिन B12 चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. म्हणजे असं नाही आहे की फक्त तेच फळं खा ज्याच्यामध्ये विटॅमिन B12 सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. पण अशीसुद्धा फळं खा किंवा अशासुद्धा आहार घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन B12 तर मिळेलच, सोबतच तुम्हाला कॅल्शियम, प्रोटीन या सगळ्या गोष्टीसुद्धा मिळतील. कारण की फक्त विटॅमिन B12वरती तुम्ही फोकस केलात तर इतर जे विटॅमिन्स आहेत त्याची कमतरता शरीरामध्ये भासायला नको. त्यामुळे तुम्ही सगळे पदार्थ, सगळे पालेभाज्या, सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यासुद्धा खा ज्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन B12 मिळतं. म्हणजे पालक खा, तुम्ही मेथी खा, हिरव्या पालेभाज्या जेवढ्या तुम्हाला जमतील त्या सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या खा, फळं खा ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात विटॅमिन B12 मिळेल. आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी चिकन खा, मांस, मच्छी खा. मच्छीमध्ये सुद्धा सर्व प्रकारचे मच्छी जर तुम्ही खाल्लीत तर त्यामध्ये सुद्धा विटॅमिन B12 चांगल्या प्रमाणामध्ये असतं. म्हणजे असं नाही आहे की फक्त तुम्हाला कोळंबीच खायची आहे किंवा पर्टिक्युलर हाच मासा खायचा आहे. तुम्ही सर्व प्रकारचे मासे खाऊ शकता. तुम्हाला जी मच्छी आवडते ती मच्छी तुम्ही खाऊ शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.